की आयडेंटिफाईंग द राईट पर्सन फॉर द राईट जॉब. फर्स्ट थिंग, सगळ्या बुद्धिमत्तेचे नसतात, सगळ्यांकडे सगळे स्किल असतात असं नाही. कोण कॉम्प्युटरमध्ये चांगलं, कोण पीपल मॅनेज कोऑर्डिनेशनला चांगलं असतं, कोण ते ड्राफ्टिंग मध्ये चांगलं असतं. तर मग यामध्ये असा अप्रोच ठेवला की आपल्याला ते कळतं की आपण ऑफिसमध्ये काम करत असतो किंवा आपल्याला लक्षात येतं की हा व्यक्तीचं संभाषण कौशल्य चांगलं आहे, ह्या व्यक्तीचं म्हणजे ऑब्झर्व करणे, त्यांना समजून घेणे फार इम्पॉर्टंट आहे. एक्झॅक्टली. आपल्याला काय कळतं की रुटीन कामामधून त्याच्या पेक्युलर म्हणजे स्ट्रेंथ काय आहे आणि त्याचे विकनेसेस काय आहे. काही जण रिपीटेडली वारंवार लेट येतात, ते इनडिसिप्लिन्ड असतात किंवा सांगितलेलं काम काहीतरी वेगळ्याच पद्धतीने करायचं, पण सगळेच तसे नसतात. काही जण कसे असतात, दिलेलं काम प्रॉम्प्टली करायचं, ते प्रॉम्प्टली करायचं. मग त्याच्यावर आपण आयडेंटिफाय करायचं इम्पॉर्टंट टास्क आहे, ह्याला डिलिगेट केलं तर हे सगळं करून घेऊ शकतात आणि आपल्याला रिपोर्टिंग व्यवस्थित करू शकतात. पण पहिली जी गोष्ट झाली की आयडेंटिफाईंग राईट पर्सन फॉर द राईट जॉब, हे एकतर आपण ऑब्झर्वेशन मधून, आपल्या प्रिव्हियस एक्सपिरियन्स मधून आपण ते करू शकतो.